आमदार सुरेश धस यांनी मस्साजोग गावात जाऊन देशमुख कुटुंबियांसह ग्रामस्थांची विस्तृत चर्चा केली आहे। देशमुख कुटुंबियांसह ग्रामस्थांनी पोलिसांवर रोष व्यक्त केलाय। पोलिसांनी आरोपींना फरार होण्यास मदत केली। तपास झटकला, एकही पुरावा पोलिसांनी सादर केला नाही। पुरावे समाजातून आले, ही बाब ग्रामस्थांनी मांडली आहे। धस यांनीही या प्रकरणाबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून पोलीस अधिकारी महाजन आणि उपनिरीक्षक राजेश पाटील यांना सहआरोपी करण्याची मागणी केलेली आहे। कृष्णा आंधळेला तातडीने अटक करा, नितीन बिकडला आरोपी करा, आरोपींना मदत करणाऱ्या सर्व पोलिसांना निलंबित करा, जेलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट देणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही निलंबित करा, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचं धस म्हणाले। तर मसाजोग वासियांनी धसांकडे नेमक्या काय काय मागण्या केल्या आहेत आपण बघूया। प्रशांत महाजन आणि राजेश पाटील या अधिकाऱ्यांना बडतर्फ करा। एसआयटी मध्ये 2 सायबर सेल तज्ञ घ्या। त्याशिवाय आरोपींचे 2 महिन्यांचे सीडीआर तपासा। प्रशांत महाजनांची नियुक्ती बीडला केज मध्ये काय करतात? कृष्णा आंधळे शातीर आहे, त्याची अटक गरजेची आहे, अशी ही मागणी करण्यात आली आहे। तर दिलीप गीते, गोरख फड, रमेश घुले, दत्ता विकडला सहआरोपी करावं, अशी ही मागणी आहे। गीते, गोरख फड, घुले, बिकडचे सीडीआर तपासावेत। सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांना नेमा। खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवावा। नितीन बिकडनेच आरोपींना फरार केलाय असा दावाही करण्यात आलाय आणि आरोपींना व्हीआयपी सारखं वागवणारे जेल अधिकारी त्यांना निलंबित करावं। याशिवाय मसाजोग ग्रामस्थांनी हात वर करून मग धस यांच्यावर विश्वास व्यक्त केलाय। दरम्यान धस यांनी भेटीनंतर नेमकं काय म्हटलेलं आहे बघूया। नितीन बिकड तर मी पहिल्या दिवसापासून म्हणतोय सगळ्या प्रक्रियेला, कारण हाच नितीन बिकड आहे। यांनी धनंजय मुंडेंच्या निवासस्थानी बैठक केलेली, याच नितीन बिकडनी तांबोळी आणि शुक्ला यांना घेऊन जाऊन निवासस्थानी सुद्धा बैठक केलेली, शासकीय निवासस्थानी। मग हा आरोपी कसं काय होत नाही? आणि परत आरोपी ज्यावेळेस इथून गेले वाशीवरून, आरोपी फरार करण्यामध्ये सुद्धा नितीन बिकडचा वाटा हा सगळ्यात मोठा आहे। सदरील घटना घडल्यानंतर संतोष देशमुख यांचे पार्थिव शिवारातून उचलल्यानंतर ते शासकीय रुग्णालय केजकडे घेऊन जाणे अपेक्षित असताना PSI राजेश पाटील यांनी ही गाडी कळंबच्या दिशेने वळवली। तर ती सुद्धा आमच्या ग्रामस्थांनीच पाहिलेली। आता इथं कोणीतरी होतं जे पाठीमागच्या गाडीत होते, याची चौकशी, कारण मागची गाडी बघितल्यावर त्यांनी गाडी वळवली। जे कोणी मदत करणारे आहेत यांना, आरोपींना, हे सगळेचे सगळे जेल प्रशासनामधले लोक निलंबित झाले पाहिजे। सगळे पोलीस स्टेशनमध्ये केज, युसुफ वडगाव, त्याच्यानंतर अंबाजोगाई, बारदापूर, परळीतले 2 ग्रामीण आणि परळी शहर, संभाजीनगर आणि शिरसाळा, एवढ्या पोलीस स्टेशन मधलं जे खालचं पोलीस दल आहे, हे पोलीस दल 100% आका आणि त्यांच्याच सहकार्यानं आतापर्यंत चालत होतं। एकटे SP बदलून उपयोग होणार नाही। या सगळ्या संदर्भात धनंजय देशमुखांसोबत आमच्या प्रतिनिधींनी संवाद साधलाय, पाहूया। सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह जर झाल्या, सगळ्या मागण्या मान्य झाल्या आणि त्या कागदावर आल्या, रेकॉर्डवर आल्या, तर कशासाठी जे गाव आहे ते आंदोलन करील? ज्या मागण्या आहेत त्यासाठी आंदोलन आहे, त्या मागण्या पूर्ण झाल्यावर गावाला लक्षात येईल ना की आंदोलन नाही केलं पाहिजे, कशासाठी केलं पाहिजे। आणि आमची पण तीच अपेक्षा आहे, माझी पण तीच अपेक्षा आहे की ह्या सगळ्या मागण्या ज्या आहेत, हे सगळे आरोपी आहेत, सहआरोपी आहेत, आरोपीचं समर्थन करणारे, देशमुख कुटुंबियाला जे भीती दाखवत आहेत ती असतील, यांना कायद्याचा जरब बसला पाहिजे आणि यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। दरम्यान सुरेश धस यांनी अशा प्रकारे भेटीगाठी घ्यायला हव्यात, अशी प्रतिक्रिया दिली आहे चंद्रशेखर बावनकुळेंनी, पाहूया।
सुरेश धस आज संतोष देशमुख नाही, ते ठीक आहे, भेटी घेतल्या पाहिजे, त्याला काही प्रॉब्लेम. दरम्यान मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सुरेश धस यांच्यावर रोष व्यक्त केलाय. नेमकं ते काय म्हणालेत तेही पाहूया. सांगितलं ना, ते विषयच माझ्यासाठी संपला. मी एवढा जीव लावला होता, समाजाने तळ हातावर घेतलं होतं. ती जागाच नाहीये जायची. इतका क्रूर माणसाला जाऊन भेटणं काहीच गरज नाही. तुमच्यावर जर पक्षाचा दबाव होता ना, तर मी सरळ सांगायला पाहिजे होतं. पक्षाने माझ्या दबाव आणलाय, मला सांगायला ते मॅटर दाबून टाक, तू माग सरक, ती सगळी फोडाफोडी कर आणि तू त्याला जाऊन भेट धनंजय मुंडेला. तर सरळ प्रेस घ्यायला पाहिजे होती. मला पक्षाचा दबाव आहे, सरकारचा दबाव आहे, तू त्या धनंजय मुंडेला जाऊन भेट, ते मॅटर दाब्यो. पण मी मराठ्यांशी गद्दारी करणार नाही. मी पक्षाचा राजीनामा देतोय आणि आमदारकीचा बी राजीनामा देतोय मराठ्यांसाठी. पण मी धनंजय मुंडेला भेटायला जाऊ शकत नाही. सरळ राजीनामा फेकून द्यायला पाहिजे होता, ठुकरायला पाहिजे होतं. दरम्यान या प्रकरणामध्ये आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचं खासदार सुप्रिया सुळेंनी सांगितलंय. बीड असेल, परभणी असेल, या कुठल्याही ज्या क्रूर पद्धतीने ते खून झालेत तिथे कोणीही राजकारण आणू नये. पारदर्शकपणे त्या कुटुंबाला न्याय मिळाला आणि सरकारने कुणाची पाठराखण करू नये. कृष्णा अंधारे अजूनही फरार आहेत. मी स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांना पत्रही केलंय, मी वेळही मागितलेली. खरं तर मी बीडच्या SP-ना फोनही केला होता. मी SITचे जे आता इन्चार्ज आहेत त्यांनाही मेसेज पाठवलाय की केंद्र सरकारकडे तुम्ही बाकीच्या राज्यांमध्ये मदत मागितली आहे का? समजा तो महाराष्ट्रात नसेल तर राज्यात कुठे आहे का? मग बाकीच्या राज्यांमध्ये कुठे आहे का? असेल तर आम्ही इथे होम मिनिस्ट्रीमध्ये फॉलोअप करतो. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.